खरोखर अभिमान आहे म्हसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धन। आता मात्र थर्ड रेड सज्ज झालाय जर्सी क्रमांक 777 नंबर म्हटला की आपल्याला आठवतो महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून देणारा एक लाजवाब कबड्डीपटू अर्थातच रिशांक देवाडिगाचा जर्सी नंबर कितपत गुणांची लयलूट करतो खेळाडू बघूया। थर्ड रेड असेल यावेळेस जर मल्टिपल पॉइंट रेड झाली नाही अथवा बोनस गुणाने आपण या संघाच्या सामन्याची चढाई मात्र व्हॅलिड झाली नाही मैदानाच्या बाहेर जातोय खेळाडू जर्सी क्रमांक 777 यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्याला प्रत्युत्तर देतोय थर्ड रेड तिसरी चढाई एक अनुभवी चढाईपटू निश्चितच 27 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो चढाई करता यावेळेस मात्र यशस्वीरित्या मैदानाच्या बाहेर बोला अलग काय चढर जातोय तो अथर्वच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत सुंदर चौडा पक्कड वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय ही गुणाची कमाई केले ती म्हसोबा क्रीडा मंडळाने त्यांना प्रत्युत्तर सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून अंकित पाटील याच्याकरिता 100 रुपयाचं प्राइज आलेलं आहे चढाई करता आता मात्र जर्सी क्रमांक 8 विजय आपल्याला बघायला मिळतोय खरोखर एक अनुभवी खेळाडूंचा भरडा असलेला हा म्हसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धनचा संघ आपल्याला बघायला मिळतोय जे की आजच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजक असतील यजमान असतील त्यांच्या माध्यमातून आता मात्र एक बहारदार परफॉर्मन्स दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल चढाई करता सज्ज झालाय अमृत बोरकर ब्रदर्स संघाचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत माघारी परतलाय त्याला प्रत्युत्तर देईल 21 नंबरच्या जर्सीमधील अक्षय नक्कीच खरोखर शांत संयमी खेळ या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय रेडर हंस रहा है डिफेंडर हंस रहा है कहीं प्यार ना हो जाए दोस्तों परंतु मित्रांनो कबड्डीच्या खेळामध्ये प्रेम होऊ शकत नाही क्योंकि घोडा जब घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या खाक निश्चितच मित्रांनो यावेळेस मात्र वेळ काढून थोडासा अवलंब आणि मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर देईल जर्सी क्रमांक 3 एक अनुभवी चढाईपटू पवनला आता मात्र वेग दाखवावा लागेल तर आणि तरच आपला संघ या ठिकाणी विजय होऊ शकतो 2 आणि 3 एक गुणाने निश्चितच आखाडीवरती असेल संघ म्हसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धन 7 विरुद्ध 1 असा गुणतालिका गुणफलक चढर गेलाय तो प्रसादच्या समोर आहे तो 4चा डिपेंड तो टच करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया गडी मारल्याचा दावा करतो आणि यशस्वी चढाई हे गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर अक्षय डू ऑर डाय कर या मरो या इराद्याने चढत जातोय अक्षयच्या समोर आहे ते 7 खेळाडू की 7 गड्यांना सुंस द्या वया मैदाने उतरे एक गडी आणि विजय क्षण तो खेचून आणतो नाद गुंजतो कबड्डी आणि कबड्डी अक्षयची आता मात्र डीप रेड होणं गरजेचं आहे जर संघाला यशस्वी करून द्यायचं असेल परंतु यावेळेस मैदानाच्या बाहेर जावं लागेल थर्ड रेड असेल कोणताही प्रयत्न नाही आहे थर्ड रेडमध्ये मित्रा तू गुण न मिळवता माघारी परतू शकत नाहीस आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल यू दांडा संघाकडे 2-1 समीकरण खोलवर चढाई करावी लागेल 23 नंबरला परंतु कोणताही प्रयत्न दिसत नाही आहे
सुंदर असा सामना पाहायला मिळतोय तो युदांडा बोरकर ब्रदर्स. मला वाटतं कोच जरा बाहेर बसले त्याच्यामुळे थोडासा परिणाम होतोय. कोचनी जरा आतमध्ये यायला पाहिजे. युदांडा संघाचे चढर गेलाय तो अमृतच्या समोर येतो. 7चा डिफेंड, 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवक प्रसादजी विचार यांचं सुद्धा आगमन झाले. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चढत गेला तो प्रसाद. 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे यू दांडा संघाकडे. पाहूया साई आपण सुद्धा यायचंय. संत गतीने खेळ करतोय तो प्रसाद. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अमृतच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड, 7 विरुद्ध 1 आपल्या संघाचे 5 हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतो. पाहूया आपल्या संघाला कोण मिळवून देईल का. आज आपण पाहतोय क्रिकेटमध्ये पाहिलंय वडील आणि मुलगा खेळताना, परंतु कबड्डीमध्ये पहिल्यांदा पाहतोय वडील आणि मुलगा सोबत खेळताना. सामना विश्रांतीपर्यंत थांबलेला आहे. विश्रांती पर्यंतचं गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर 6-2. मसोबा 6 गुण आणि यू दांडा बोरकर ब्रदर्स 2 गुण. एका संघात वडील आणि मुलगा खेळताना पाहतोय तर 2 भाऊ समोरासमोर खेळताना सुद्धा आपण पाहतोय. एक साईडला अक्षय, एक साईडला अजिंकेश म्हणजेच लखन. आणि साडू सुद्धा दिसत आहेत. लखन आणि अमोल आपल्याला दिसत आहेत. सामन्याला सुरुवात होते. चढायसाठी जातोय तो गौरव पोलेकर. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. एक अनुभवी खेळाडू म्हणून गौरवच्याकडे पाहिलं जातं. टो टच करण्याचा प्रयत्न होतोय आणि पक्कड होते. गौरव बाद होतोय. त्याचप्रमाणे रुद्रेशजी भाटकर यांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चढर जात आहे तो अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. स्वतःच्या घरचा संघ विरुद्ध अक्षय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का अक्षय. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर त्यांचे मोठे भाऊ अजिंकेश उर्फ लखन. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा, परंतु तितकंच चांगलं डिपेंडचं काम करतो. वैभव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. टाइम अप घेतलाय. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना शेकाडी विरुद्ध विंचवादेवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. शेकाडी विरुद्ध विंचवादेवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढार गेलाय तो अमोल. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. पवन भाटकर साठी खुशखबर आहे. आपण जर का सुपर रेड केलीत तर एक खेळाडू मिडल लाईन क्रॉस केला होता, त्यामुळे रायडर सेफ होईल आणि 1 गुणाची कमाई होते अमोलच्या नावावर. चढार गेलाय तो अथर्व. आणि सुंदर चढाई.
बोनस +2 सुपर रेड केले अथर्वने, परंतु सुपर रेड साठी बक्षीस आहे फक्त पवन साठी. सामना संपाला शेवटची 5 मिनिटे. 5-11 असा गुणफलक, 11 गुण आहेत म्हसोबा. कमबॅक करावा लागेल यू दांडा संघाला. विनंती करतोय शिवराजभाई चापेकर यांना, आपण नवनिर्वाचित नगरसेवक प्रसादजी विचारे यांचं स्वागत करायचं आहे. चढत गेला तो विजय रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा अथर्व. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना. एक टेक्निकल पॉइंट मिळेल तो म्हसोबा संघाला, कारण का 2 चढाई बहादर एकाच वेळी चढाईवर गेले होते. चढाईवर जातोय तो लखन आणि अमोल स्वयंचित झालाय, त्यामुळे 1 गुण प्लस अजून 1 गुण, टोटल 2 गुणांची कमाई केली लखनने आपल्या संघासाठी. त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा विजय, जो हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हसोबा संघाचा असा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो. 7चा डिफेंड, 7 विरुद्ध 1. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का विजय. आणि आता मात्र गौरव थोडीशी घाई करतोय, 1 गुण मिळवून देतोय तो म्हसोबा संघाला. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा लखन, ज्यांनी मागच्या चढाईत 2 गुणांची कमाई केली होती. सामना संपाला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत. आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती म्हसोबा संघाकडून. लखनला बाद करण्यात यशस्वी. टाइम ऑफ घेतलाय तो म्हसोबा क्रीडा मंडळाने. चला, चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना विंचवादेवी विरुद्ध शेकाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सुंदर पकड पाहायला मिळाली ती म्हसोबा संघाकडून. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड, 5 विरुद्ध 1 अशी लढत. पवन भाटकर, आपण जर का सुपर रेड केली तर गोटू वाटोरे यांच्याकडून 500 रुपये जीपे केले जातील. चला पवन, आपण संधीचं सोनं करायचं आहे. चला, शेखाडी विरुद्ध विंचवादेवी आपण मैदानाच्या दिशेने. चला, 3रा व अंतिम पुकार. आता मात्र 5च एक समीकरण. चढाई करता देखील जर्सी क्रमांक 5 डीप रेड. यावेळेस मात्र गॅप काढण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलं जातं. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे म्हसोबा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल आता मात्र सडपत मांद्याचा चढाई बहादर प्रसाद. सामन्याला कलाटणी दिली जाईल का? निश्चितच प्रयत्न जर शेवटच्या क्षणापर्यंत झाले तर यू दांडा संघ आपण या सामन्यामध्ये परतू शकता. शेवटची 3 मिनिटं अद्यापपर्यंत आपल्या हातामध्ये असतील आणि येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये आपल्याला 8 गुणांची आघाडी मात्र मोडत काढावी लागेल जर आपल्याला पुढील फेरीमध्ये पदार्पण करायचं असेल. मल्टिपल पॉइंट रेड. आता मात्र ताकदीचा पुरेपूर वापर करावा लागेल या खेळाडूला. चढत गेला तो अंकित. अंकितला मात्र ताकदीचा पुरेपूर या ठिकाणी वापर करावा लागेल जर आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं असेल. बघूया कितपत प्रयत्न करतोय. 6चा डिफेन्स सजलेला असेल, बोनस गुण ऑन, परंतु कोणताही प्रयत्न नाही आणि मात्र माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देईल. आता मात्र 3rd रेड, 3री चढाई डू ऑर डाय. जर्सी क्रमांक 8 प्रयत्नशील राहील आपल्या संघाच्या विजयाकरिता. विजय 4 एक समीकरण असेल. खोलवर चढाईशिवाय पर्याय नसेल. जर खोलवर चढाई झाली नाही तर मात्र हा खेळाडू यशस्वी होऊ शकत नाही, परंतु यावेळेस जबरदस्त ताकद आपल्याला बघायला मिळते. यशस्वी झालाय. 3 गुणांची चढाई. प्रत्युत्तर दाखल आता मात्र 21 नंबरचा खेळाडू. शेवटची 2 मिनिटं असेल सामना संपायला. अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. चढाई करता आता मात्र अमोल. एक अनुभवी चढाई बहादर आहे 11 नंबरच्या जर्सी मधला. 2 एक समीकरण असेल.
पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे चढाई बहादर. प्रचंड भीमकाय ताकद या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. चढाई करता हा 21 नंबर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पवन भाटकर, आपण संधीचं सोनं करायचं आहे. एकाच चढाईत 3 गडी बाद केले तर आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस. सामना मात्र संपुष्टात येतोय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मात्र कोड कौतुक. चला, ज्या संघांना पुढील पुकार झालेला आहे आपण त्वरित मैदानाचा दावा घ्यायचा आहे. पुढील पुकार ज्या ज्या संघांना झालेला आहे आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने चला. आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला सहभाग चिन्ह देण्यात येते. मी विनंती करतोय नवनिर्वाचित नगरसेवक प्रसादजी विचारे यांना की आपण यू दांडा बोरकर ब्रदर्स या संघाला सहभाग चिन्ह द्यायचं आहे. बोरकर ब्रदर्सचे अमृत बोरकर आपल्याला दिसत आहेत. नक्कीच कबड्डीत हा संघ नवीन आहे, परंतु क्रिकेटमध्ये नंबर 1चा संघ आहे श्रीवर्धनमधील